रुपाली चाकणकर यांनी त्यांना गुरुमाऊली म्हटलेलं आहे, गुरु मानलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एक तर त्यांच्या विश्वस्त ट्रस्टवरती आहेत, त्यासोबतच त्यांच्यावरती छत्री धरून उभे आहे. अशा पद्धतीने आपण एखाद्या माणसासाठी जेव्हा करतो तेव्हा आपण नक्कीच अनोळखी माणसासाठी हे करत नाही, तर आपण ज्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला मनापासून जवळीक आहे, अशाच व्यक्तीवरती आपण छत्री धरतो किंवा अशाच व्यक्तीची आपण वैयक्तिक सेवा करण्याचा प्रयत्न करतो. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पतीसह त्याचे पाय धुतलेले आहेत आणि पाय धुतल्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे. हे सगळं एका बाजूला असताना आणि त्या कॅप्टन खरातला जादूटोणा विरोधी कायदा आणि महिलेचं शोषण करताना अटक झालेली असताना, त्याच्या मुसक्या आवळलेल्या असताना, त्याची बेहिशोबी बेनामी संपत्ती समोर आलेली असताना आता रुपाली चाकणकर यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये त्या काय म्हणतायत, कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबद्दल पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे. रुपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग. म्हणजे एकीकडे ते असं म्हणतात की याबद्दल मला कल्पना नाही आणि जे आरोप आहेत त्याबद्दल पोलीस निष्पक्षपणे चौकशी. पण काल याच संदर्भामध्ये ठाकरेंच्या प्रवक्त्या ज्या आहेत सुषमा अंधारे यांनी एक पत्र पोस्ट केलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा, आता हे सगळं काल झालेलं आहे, बरोबर. रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया काल आली आणि परवा रात्री 3 वाजता कॅप्टन अशोक खरातच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी आवळल्या. पण आता त्यानंतर 19/3/2025 म्हणजे आजच बरोबर 1 वर्षापूर्वी 19 मार्च 2025 ला एक स्थानिक पेपर आहे श्रीरामपूरचा आणि दैनिक खबरदार पुढारी नावाचा आणि दैनिक खबरदार पुढारी न्यूज सुद्धा आहे. दत्तात्रय खेमनर म्हणून त्याचे मुख्य संपादक आहेत आणि त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि रुपाली चाकणकर यांनाच हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये ते नेमकं काय म्हणतात, प्रति माननीय सौ रुपालीताई चाकणकर, अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य. बघा बरं का, त्यांनी पत्र लिहिलंय. रुपाली चाकणकर काय म्हणतात, या प्रकरणाबद्दल मला माहिती नाही. या पत्रामध्ये काय आहे, महोदया ताई, सर्वप्रथम मी दत्तात्रय खेमनर, संपादक दैनिक खबरदार पुढारी, आपले हार्दिक अभिनंदन करतो. आपण आमच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या महिला शोषण संदर्भातील बातमीची दखल घेऊन आम्हास या संदर्भात माहिती विचारली. यावरून महिलाविषयी तळमळ, जागरूकता आणि तत्परता दिसून येत आहे. या तत्परतेसाठी पुनश्च एकदा आपले अभिनंदन. त्यांनी एखादी बातमी छापली असेल आणि त्याबद्दल जो आहे तर तो खुलासा असू द्या किंवा त्याबद्दलची माहिती जी आहे तर ती महिला आयोगाने विचारली. त्यात असं होतं, ताई दिनांक 4 मार्च 2025 रोजी दैनिक खबरदार पुढारी वृत्तपत्रामध्ये भोंदू कॅप्टन बाबाचा खबरदार पुढारी करणार पोलखोल या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु आपले चाणाक्ष व अनुभवाने आपण लगेच ही बातमी मोघम माहितीच्या आधारावर लिहिली आहे, हे आम्हाला पत्रातून सांगितले. सत्यही तेच आहे. आमच्या प्रतिनिधीने केवळ मोघम व ऐक्यू माहितीच्या आधारे सदर बातमी केलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती त्यावेळी बातमी संदर्भात प्राप्त होतील त्यावेळी पोलखोल करू. आम्ही या अफवेबाबत पाठपुरावा केला, परंतु आम्हाला कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही, त्यामुळे अद्यापही पोलखोलची बातमी केलेली नाही. 4 मार्चच्या बातमीत केवळ मोघम उल्लेख आहे, त्यामुळे बातमीद्वारे कोणताही ठोस व्यक्ती, स्थळ, काळ आधीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे बातमीमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही, कोणाचीही बदनामी होईल अशी बातमी प्रसिद्ध केली नाही. केवळ लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व महिलांनी अशा भोंदूबाबांच्या आमिषाला बळी न पडता जागृत राहावे म्हणून ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ताई, नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारच्या महिलांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून शोषण घडत असल्याच्या अनेक अफवा सध्या सुरू आहेत. त्यामुळे आम्ही ही बातमी ऐक्यू मिळालेल्या माहितीच्या आधारावर केली. याबाबत सबळ पुरावा आमच्याकडे नाही. तसेच आमच्या प्रतिनिधीला देखील कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा प्राप्त झाला नाही. त्यामुळे आम्ही या बातमीची मालिका थांबवली आहे. ताई, आपण राज्य शासनामध्ये आहात, आपणाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. आमचे वृत्तपत्र छोटे आहे, त्यामुळे आम्ही अधिकची माहिती मिळवू शकलो नाही, सत्य गोष्टीबाबत पोहोचू शकलो नाही. परंतु आपण शासकीय यंत्रणाद्वारे माहिती मिळवल्यास असे प्रकरण आपल्याकडे उघडकीस येऊ शकतात असे आम्हाला वाटते. तरी आपण आपल्या यंत्रणेमार्फत चौकशी करून अधिक माहिती प्राप्त करावी. आपण जागरूक महिला निर्माण करण्यासाठी सक्षम आहात हे आपण या माध्यमातून सिद्ध केले. आपले पुनश्च एकदा अभिनंदन. श्री दत्तात्रय खेमनर, संपादक दैनिक खबरदार पुढारी. मग त्यांना असं म्हणायचं आहे की या पद्धतीची बातमी जी आहे ती याचं नाव न घेता छापलेली होती, मात्र त्याचा जेव्हा खुलासा मागण्यात आला तेव्हा त्यांनी तो खुलासा फारसा दिलेला नाहीये. पण याचा अर्थ नाशिक जिल्हा, कॅप्टन, भोंदूबाबा हे जेव्हा शब्द आले तेव्हा महिला आयोग लगेचच जागा झाला. महिला आयोगाला लगेचच प्रश्न निर्माण झाले
आणि त्यांनी तातडीने खुलासा मागितला. त्यामुळे जर अशा पद्धतीच्या ह्या बाबावरती काहीतरी आरोप आहेत किंवा यांच्याबद्दल काहीतरी लिहिलं जातं याची माहिती तर निश्चितच होती आणि जर माहिती होती तर मग ती आता वारंवार नाकारण्यात येत आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकरांना केवळ 4 वाक्यामध्ये स्पष्टीकरण देऊन चालणार आहे का? 4 वाक्याच्या स्पष्टीकरणाने महाराष्ट्राचं समाधान होईल का? हा खरं तर प्रश्न आहे आणि मी मगाशी म्हटलं तेव्हा तसंच की सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा वावरता आणि लाखो लोक तुम्हाला जेव्हा फॉलो करत असतात, तुमच्याकडे बघत असतात, तुमचं कौतुक करत असतात, तेव्हा तुमच्या प्रत्येक कृतीवरती ते व्यक्त होत असतात, प्रत्येक कृतीचं निरीक्षण करत असतात आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वागता, तुमच्याकडनं अशा व्यक्तीची पाठराखण होण्याचा प्रयत्न होतो, अशा व्यक्तीला गुरुमाऊली संबोधलं जातं, तेव्हा मला असं वाटतं की तुमच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि तुम्हाला याची उत्तरं देणं गरजेचं आहे. आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं? कशा पद्धतीने चाकणकर या सगळ्याला सामोरे जातात? अशोक खरात प्रकरण तर एकीकडे बघायचंच आहे. कारण अशोक खरातनी काय-काय उद्योग केलेले आहेत. एक नवा भोंदू बाबा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि कशा पद्धतीने महिला त्याला भुललेल्या आहेत. हे तर आपल्याला बघायचंच आहे. त्यांनी कशी निष्पाप लोकांच्या मनातल्या श्रद्धेचा उपयोग करून संपत्ती जमवलेली आहे, माया कमावलेली आहे. हेही सगळं पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईल. पण अशा भोंदू बाबाला जे खतपाणी घालतात, जे राजकारणी असतात, ज्यांना लाखो लोक मानतात, ज्यांना शेकडो लोक हे मतदान करत असतात, मग दीपक केसरकर असतील, विखे पाटील असतील, स्वतः त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्याकडे जातात, असे जर नेते जात असतील, असे जर आमदार त्याच्याकडे जात असतील, तर मात्र खरं प्रश्नचिन्ह महाराष्ट्रासमोर आहे. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. महत्त्वाचे अपडेट आणि प्रत्येक बातमीसाठी आम्ही तुमच्याकडे येणारच आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.